हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 9वा पाठ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा शिकणार आहोत. या पाठातील पुढील भाग आपण पाहणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचा भाग पाहिला आहे, ज्यामध्ये वेगवेगळे इतिहासाची साधने आपण पाहिली आणि त्यांचं जतन आणि संवर्धन कसं केलं गेलं पाहिजे, त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय घेतलं पाहिजे हे आपण अभ्यासलं होतं. त्यानंतरचा भाग आता आपण शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल, तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूयात आपला उर्वरित भाग. वेगवेगळ्या संग्रहालयांची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, त्यानंतर ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड येथील आणि पॅरिस येथील लुव्र संग्रहालय, या तिन्हींचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला होता. त्यानंतर पुढे आपण आता अभ्यासणार आहोत. जाणून घ्या, भारतातील प्रसिद्ध संग्रहालये कोणती आहेत पहा. इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी काही उदाहरणे आहेत. जशी नावाजलेली संग्रहालये आपण पाहिली की लुव्र संग्रहालय, ब्रिटिश संग्रहालय आणि नॅचरल हिस्ट्रीचं जे संग्रहालय होतं, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, हे जे तीन नावाजलेली जशी संग्रहालय होती, तशीच भारतातील सुद्धा ही प्रसिद्ध संग्रहालय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असलेली. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे सन 1814 स्थापन झाले. सर विल्यम जोन्स यांनी 1784 एशियाटिक सोसायटी याची स्थापना केली होती. या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापनाखाली किंवा त्यांच्यामार्फत हे जे संग्रहालय आहे, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टामुळे हे संग्रहालयाची स्थापना झाली. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे 1814 ज्याची स्थापना झाली. ब्रिटिशांनी त्यांची संस्कृती भारतात टिकावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यामधूनच सर विल्यम जोन्स यांनी भारताच्या सांस्कृतिक गोष्टींवरती प्रभावित होऊन एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 केली होती. आणि मग त्यांच्या प्रयत्नामुळेच, त्यांच्या मेहनतीमुळेच भारतामध्ये कोलकाता येथे 1814 भारतीय संग्रहालयाची स्थापना झाली. त्यानंतर चेन्नई येथील इसवी सन 1851 सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरं संग्रहालय आहे. त्यानंतर इसवी सन 1949 दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झाली होती. त्यानंतर आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. प्रत्येक जे मोठं संग्रहालय आहे त्यांचं ग्रंथालय आणि अभिलेखागार असतातच. काही संग्रहालये हे विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. ज्या पद्धतीने संग्रहालये चालवली जातात, मग त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र अभिलेखागार आणि ग्रंथालयेसुद्धा असतात. मग या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी वेगळं असं संग्रहालयशास्त्र हा विषय असतो. त्या विषयाचं ज्ञान तिथे अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. ती कोणती आहेत तर राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि शिवाजी विद्यापीठ ग्वालियर ही सगळी जी विद्यापीठे आहेत आणि या संस्था आहेत, ती संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम पुरवतात किंवा या अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात, ज्यामधून संग्रहालयशास्त्र हा विषय आपण शिकू शकतो. पुढे आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जे मुंबईमध्ये आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं याचं पूर्वी नाव होतं, परंतु ते बदलून नंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असं झालं. त्याच्यामागे काय इतिहास आहे ते आपण पाहूयात.
इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. 1904मध्ये जे वेगवेगळ्या प्रांतामधील नागरिक होते त्यांनी एकत्रित येऊन असं ठरवलं होतं की प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारत भेट जी दिली होती त्यांच्या स्मरणार्थ ती भेट लक्षात राहावी यासाठी आपण एक वस्तुसंग्रहालय उभारूयात असं त्यांनी ठरवलं होतं. मग इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1918मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे ठेवण्यात आले, जे मुंबईमध्ये आहे. इथे आपल्याला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय जे मुंबईमध्ये स्थित आहे. त्यानंतर संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. हे जे संग्रहालय आहे त्याची वास्तू इंडो गोथिक शैलीमध्ये बांधली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला आहे. या संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात या सगळ्या कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास सांगणाऱ्या वेगवेगळ्या पुरावस्तू इथे संग्रहित केल्या गेल्या आहेत. पुढील पॉईंट आता आपण अभ्यासणार आहोत, ग्रंथालय आणि अभिलेखागार. आत्तापर्यंत आपण संग्रहालयांचा इतिहास पाहिला, वेगवेगळी नावाजलेली प्रसिद्ध अशी संग्रहालये पाहिली. आपल्या भारतातील देखील संग्रहालये तितकीच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार म्हणजे काय आणि त्यांचा इतिहास काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. म्हणजे ग्रंथालयामधून आपल्याला ज्ञान आणि माहिती मिळते. वेगवेगळ्या पुस्तकांचं जतन इथे केलेलं असतं. ग्रंथालयशास्त्रांचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. ग्रंथांचं संकलन म्हणजे काय, तर ग्रंथ वेगवेगळे जे आहेत ते साठवून ठेवणे, एकत्रित करून ठेवणे, त्यांचं पद्धतशीर आयोजन करणे, त्यांचं जतन आणि संवर्धन म्हणजे त्यांचं साठवण करणे आणि माहितीच्या स्रोतांचं प्रसारण करणे, ही सगळी कामे ग्रंथालयांमार्फत केली जातात. यातील बहुतेक कामे ही अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे हे शक्य झालं आहे की हे सगळं आयोजन, व्यवस्थापन हे संगणकीय प्रणालीद्वारे केलं जातं. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. ग्रंथालयशास्त्र म्हणून सुद्धा एक वेगळी शाखा असते, वेगळी ज्ञानशाखा आहे, ज्यामध्ये ग्रंथालयाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्या पुस्तकांचं नियोजन योग्य पद्धतीने कसं केलं पाहिजे, कोणतं पुस्तक कोणत्या विषयाशी संबंधित आहे त्यांचं एकत्रीकरण करणं, त्यांचं वर्गीकरण करणं, या सगळ्या गोष्टी ग्रंथालयशास्त्रामध्ये शिकवल्या जातात. ग्रंथालय व्यवस्थापन हा विषय त्यामध्ये शिकवला जातो. मग या सगळ्या गोष्टी आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजे कॉम्प्युटरवरती शक्य आहेत. वाचकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमका ग्रंथ उपलब्ध करून देता येतो. ग्रंथालय व्यवस्थापन आपल्याला त्याचं प्रशिक्षण असल्यामुळे. पुढे आपण पाहणार आहोत तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय. इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक इतक्या कालखंडातील हे ग्रंथालय आहे. त्याचा इतिहास इतका मोठा आहे. मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे मानले जाते. वेगवेगळी जी विद्यापीठं होती, तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ, या सगळ्या विद्यापीठांमध्ये जी ग्रंथालये होती ती सर्वात प्राचीन ग्रंथालये होती. तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या ते 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधलं गेलं होतं. तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय. त्यानंतर इसवी सन 1675मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतलं आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केलं.
आणि मग त्यानंतर काय होतं पुढे, व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केलं. तंजावरमध्ये हे जे ग्रंथालय होतं सरस्वती महाल ग्रंथालय, हे इसवी सनाच्या 16व्या ते 17व्या शतकामध्ये बांधलं गेलं होतं. परंतु नंतर व्यंकोजीराजे भोसले यांनी जेव्हा तंजावर जिंकून घेतलं, त्यांनी ते ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केलं, त्याच्यामध्ये आणखी वाढ केली. त्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1918मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. आणि मग या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयामध्ये ग्रंथांचं संकलन केलं गेलं आहे. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये ही विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. महत्त्वाची आणि प्रसिद्ध अशी ग्रंथालये आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी ग्रंथालये आहेत. त्यानंतर अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. अभिलेखागारांमध्ये वेगवेगळे जे दस्तऐवज असतात त्यांचं संकलन केलं जातं, एकत्रितपणे तिथे ठेवल्या जातात या सगळ्या वस्तू. जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्यांचं संवर्धन तिथे केलं जातं. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात, जी अभिलेखागारामध्ये असतात. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. भारतातलं पहिलं सरकारी अभिलेखागार कुठं स्थापन झालं तर कोलकातामध्ये 1891मध्ये, ज्याचं नाव होतं इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. इसवी सन 1911मध्ये ते पुन्हा दिल्लीमध्ये आणलं गेलं. इसवी सन 1998मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. जे सरकारी अभिलेखागार होतं सुरुवातीला ते कोलकातामध्ये स्थापन झालं होतं, ज्याचं नाव होतं इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. परंतु 1998मध्ये तत्कालीन जे राष्ट्रपती होते भारताचे KR नारायणन यांनी ते राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून जनतेसाठी खुलं केलं. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. खूप प्राचीन काळापासूनची इथे कागदपत्रे आहेत. 1748 पासूनची कागदपत्रे म्हणजे सर्वात जुनी कागदपत्रे या अभिलेखागारामध्ये आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांमध्ये केली गेली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्यशासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. महत्त्वाचं मोठं आणि सरकारी असं अभिलेखागार होतं ते दिल्लीमध्ये पहिल्यांदा ते कोलकातामध्ये स्थापन झालं होतं आणि त्यानंतर मग ते 1911मध्ये दिल्लीमध्ये आणलं गेलं आणि मग 1998मध्ये त्याचं राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुलं करण्यात आलं, ज्यामध्ये खूप प्राचीन काळापासूनचे कागदपत्रे तिथे कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचं संकलन तिथे केलं आहे. त्यानंतर भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अशी अभिलेखागार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर इथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. मराठ्यांचा इतिहास इथे संकलित केलेला आपल्याला आढळतो. त्याला पेशवे दप्तर असं सुद्धा म्हणतात. पुण्यामध्ये जे अभिलेखागाराची जी शाखा आहे, महाराष्ट्र शासनाच्या अभिलेखागाराची जी शाखा आहे पुण्यामध्ये, त्यामध्ये मराठ्यांचा इतिहास संकलित केलेला आपल्याला आढळतो. सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे इथे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात.
ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्याचं ठिकाण म्हणजे अभिलेखागार. अभिलेखागारांमधून वेगवेगळे जी कागदपत्रे आहेत त्यांचं संकलन केलं जातं. अशा पद्धतीने इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात, ज्यामध्ये कोश वाङ्मय आणि कोशाचे प्रकार आपण शिकणार आहोत. इतिहास विषयाशी संबंधित कोणते कोश आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रसिद्ध संग्रहालये कोणती आहेत, त्यानंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.